गेल्या 8-10 दिवसांपासून मी व्हिडिओ काय पोस्ट केलेलाच नव्हता. तर बऱ्याच जणांनी मला DM मध्ये विचारलं, की व्लॉग्स का येत नाही आहेत? तर त्याचं रिझन हेच आहे, कारण माझी तब्येत बरी नव्हती. अचानक माझ्या अक्कलदाढ दुखायला लागली होती. सो मग ती काढली आणि त्याचं एवढं पेन व्हायला लागलं ना, की मी विचारसुद्धा केला नव्हता. कारण ह्याच्या आधी एक मी दाढ काढली होती, तर त्याचं काही पेन वगैरे झालं नव्हतं. पण अक्कलदाढ काढल्यानंतरनं टाके वगैरे टाकले होते, त्याच्यामुळे खूप जास्त मला त्रास होत होता. एक दिवस मध्ये गेला, त्याच्यानंतरनं मग मम्मी आली होती माझ्यासाठी इकडे. कारण मला असं वाटत होतं, की माझ्यामुळे घरातल्यांना त्रास नको किंवा धनूचं स्कूल बुडायला नको. पण ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना, त्याच नेमक्या होऊन जातात. इथे ना मम्मी लाडू बनवायची तयारी करत होते, म्हणजे खारीक फोडून घेतली, थोडीशी वाळवली, त्याच्यानंतरनं खोबरं असं बरंच काही काही टाकून ना डिंकाचे लाडू बनवले. आणि मम्मी संध्याकाळचं जेवण बनवत होती. तोपर्यंत म्हटलं, धनुचा जो काय होमवर्क दिला आहे ना, तो आपण त्याला करायला बसवता. पण आजी आली आहे म्हटल्यानंतरनं धनुषला काही अभ्यास वगैरे करायचा नव्हता. आणि जसं का मी त्याची बॅग बघायला गेले ना, तसं त्याला रडायला येत होतं. आणि ते अख्खा होमवर्क कंप्लीट होईपर्यंत त्याचं रडणं चाललं होतं. आणि ह्यांना काही गोष्टी किचनमधल्या पाहिजे होत्या, मग त्या सगळ्या काढून दिल्या. आणि साहेबांची आज इच्छा होती, की पनीर चिल्ली बनवायची. कारण धनुषला पण आता हळूहळू पनीर खूप जास्त आवडायला लागले आणि थोडंसं पनीर अवॉइडच करतो घरामध्ये आणणं किंवा खाणं. असंही आमच्या दोघांना काही आवडत नाही, पण धनुषला आता मस्त क्रेविंग्स होतात पनीरच्या. आज गुरुवार होता, म्हणजे हा मागच्या गुरुवारचा व्हिडिओ आहे शूट केलेला. पण जेवणासाठी मला असं जास्त काही खाता येत नव्हतं, म्हणून मग मस्त कढी आणि भाकरी असंच मी म्हणजे उपवास सोडला होता. आणि अहोंनी त्यांच्यासाठी आणि मम्मीसाठी मात्र पनीर चिल्ली बनवली होती. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू उद्या. बाय बाय.